नमस्कार, मी रविकांत कुंभार, मुक्काम पोस्ट मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आवाज मंद्रुपच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज शुक्रवार दिनांक 17 एप्रिल 2026. महाराष्ट्राच्या कुठल्या भागात पाऊस होणार आहे त्या संदर्भात थोडस अंदाज येणार आहे. वातावरण कसं राहील आणि कुठल्या भागात पावसाला सुरुवात होऊ शकतो त्या संदर्भात थोडस अंदाज येण्याचा प्रयत्न करू. पहिला आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार करू. पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पावसाला सुरुवात होऊ शकतो 48 तासाच्या आत. तर 72 तासाच्या आत पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम मेघगर्जनासह पाऊस होऊ शकतो. काही भागात वादळी वारे, जोरदार वादळी वारे वाहू शकतात असा एक अंदाज आहे. त्यानंतर आपण मराठवाड्याचा विचार करू. लातूर, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर, बीडचा भाग असेल याही भागात येणाऱ्या 48 तासात हलका ते मध्यम पावसाला सुरुवात होऊ शकतो आणि आणि येणाऱ्या 72 तासात याही भागात मेघगर्जनासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर आपण नागपूर विभागात आणखीन पुढे 21 तारखेनंतर या भागात पावसाला सुरुवात होऊ शकतो. 21 तारखे या भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या भागात 21 तारखेला आणि खालचं मराठवाड्याचं जे भाग आहे ते हिंगोली या भागात 21 तारखेला पावसाला सुरुवात होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर नांदेडचा भाग असेल आणि खालचं इकडं लातूर, धाराशिव या भागात येणाऱ्या 72 तासात हलका ते मध्यम पावसाला सुरुवात होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर वरचा अमरावती, अकोला या भागात थोडस पावसाला उशीर होऊ शकतो 23-24 तारखेला. या नाशिक असेल, जळगावचा भाग असेल, धुळे, नंदुरबार या भागात 21 एप्रिलला या भागात पावसाला सुरुवात होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर मुंबईच्या काही भागात 20 तारखेला या भागात पावसाला सुरुवात होऊ शकतो असा एक अंदाज आहे. मुंबई म्हटल्यावर आता पुणेच्या भागात आपण सांगायला गेलो तर पुणे या भागात येणाऱ्या 72 तासात पहिला पश्चिम भागात पावसाला सुरुवात होईल, नंतर पूर्व भागात पावसाला सुरुवात, त्यानंतर बारामती, दौंड याही भागात येणाऱ्या 72 तासात हलका ते मध्यम पावसाला सुरुवात होऊ शकतो. तर काही भागात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरच्या काही भागात तुरळक ठिकाणी काही भागात गारपीट होऊ शकतो आणि वादळी वारे ताशी 70 ते 100 किलोमीटर पर्यंत वारे वाहू शकतात असा एक अंदाज आहे. तर आपण साईडचा असलेला कर्नाटक राज्याचा हे थोडासा अंदाज येण्याचा प्रयत्न आहे. कर्नाटक राज्यामध्ये ते पाहायला गेलं तर कर्नाटक राज्यामध्ये सध्या तुरळक ठिकाणी हलका पाऊस होत असल्याचा एक अंदाज आहे. त्यानंतर तो आणखीन वाढू शकतो आपल्या जिल्ह्याबरोबर. त्याही जिल्ह्यात विजापूर जिल्ह्यात येणाऱ्या 48 तासात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. त्यानंतर तो येणाऱ्या 72 तासात याही भागात हलका ते मध्यम मेघगर्जनासह काही भागात वादळी वारे आणि गारपीटही होऊ शकतो असा एक अंदाज आहे. बागलकोट असेल, बेळगावचा भाग आणि इकडं गदग, हुबळीचा भाग असेल आणि कलबुर्गी, बಳ್ಳारी. फक्त हे उत्तर